नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। शिंदे सेनेला जोरदार धक्का देत मंत्र्यांची ठाकरेंच्या सेनेसोबत हात मिळवणी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। सुरुवातीलाच बातमी येत आहे मित्रांनो मुंबईतून। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि भाजपातील मित्रांनो सर्वात मोठा गडवार सुवस्थांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्वात मोठी घरवापसी। मित्रांनो, राज्याच्या राजकारणात शिंदेंना सर्वात मोठा धक्कादायक आमदारांची मंत्र्यांची पुन्हा एकदा घरवापसी। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणार का प्रवेश? मित्रांनो, झाला अखेर सर्वात मोठा निर्णय। सविस्तर बातमी अवघ्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये। मित्रांनो, भाजपाने शिंदे सेना सध्या लावली कामाला, नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्व आता प्रचंड वाढलं असून शिंदे सेनेची मात्र भाजपने हवाच करून टाकल्यास चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय। भाजपला एवढं पाहिजे होतं, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची हवा गोल करून उद्धव ठाकरेंना पुन्हा ताकद दिली आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फुगवणं हे भाजपसाठी खूप चांगलं होतं। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केल्याचा यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं। मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया मुंबईसह महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी आजची ऐतिहासिक घडामोड। नेमकं काय घडलंय मित्रांनो? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सत्तेवरती आली। लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेला मात्र महायुतीचा मोठा गेम प्लॅन रचला आणि लाडकी बहीण पुन्हा एकदा योजना लागू केल्या आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये टाकण्यास सुरुवात केली। एवढं पूर्ण मोठं यांचा इम्पॅक्ट पडला की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस सत्तेवरती बसले। एकनाथ शिंदे यांच्या सत्तेवरती अडून बसले होते, मात्र मुख्यमंत्री करा किंवा मला गृहमंत्री करा, परंतु भाजपने 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले तरी भाजपने एकनाथ शिंदेचे काही मनावर घेतलं नाही। अखेर शिंदेंना सांगितलं की भाजपचे मुख्यमंत्री होतोय, गृहमंत्री देखील भाजपचा होतोय, तुम्हाला जी मंत्रिपद आम्ही देतोय ती तुम्ही घ्यायची। अखेर तिथूनच राजकारणाला महाराष्ट्रात सुरुवात झाली। मित्रांनो, भाजपच्या शिवसेना फोडली। भाजप शिवसेनेच्या नेत्यावरती आरोप करत भाजपने शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलंय, भाजपने शिवसेना संपवण्याचं काम केलंय। भाजपा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना भाव देत नाही, भाजपा कोणत्याही प्रकारचा निधी देत नाही, भाजपा शिवसेना संपवायला निघाली आहे। हे सगळं आरोप शिंदे सेनेने नेते उद्धव ठाकरे सोबत असताना उद्धव ठाकरेंकडे आगामी सांगत होती आणि उद्धव ठाकरेंना म्हणायचे की आपल्या भाजप सोबत नको, भाजप बरोबर नाहीये। सगळी कारस्थानं भाजपच्या विरोधातही उद्धव ठाकरेंकडे सांगून झाल्यानंतर पुढील काही दिवसातच शिंदेने शिवसेना फोडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेच आमदार गेले ज्यांनी भाजपच्या विरोधात कांड्या केल्या होत्या। आणि मित्रांनो, सुरुवात झाली राज्यातलं राजकारण संपलं आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला संपवण्याच्या, शिंदे सेनेला राजकारणातून हद्दपार करण्याचा विलास जणू भाजपने उचलला काय अशी चर्चा या चर्चाकडे सुरू असतानाच मुंबईतून मोठी बातमी सध्या येते। प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांचे जवळचे मंत्री असणारे प्रताप सरनाईक DTPCचा निधी धाराशिव जिल्ह्याला आला असताना तो तात्काळ रद्द केला आणि प्रताप सरनाईक यांना सांगितलं की भाजप सांगेल तशाच प्रकारचा निधी त्या धाराशिव जिल्ह्यात मिळेल। त्यामुळे प्रताप सरनाईकांना इथे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण निधी भाजप सांगेल तशा प्रकारे वाटावा असं थेट मुख्यमंत्र्यांनी आदेशच काढले। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींचा निधी वळवला। संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय खात्याचा संजय शिरसाट ओरडून अजित पवारांना एकनाथ शिंदेंना सांगत होते की माझ्या खात्याचा निधी लाडक्या बहिणींच्या निधीला का वळवला असं सांगतानाच काही दिवसामध्येच संजय शिरसाट यांच्या घोटाळ्यावरती फाईल बाहेर निघतात। त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप होते। त्यांनी जमीन खरेदी केली, घोटाळा केला, बंगला खरेदी केला, घोटाळा केला, शासकीय जमीन खरेदी घोटाळा केला, अशा प्रकारचे आरोपाचे फेरे त्यांच्यावरती पडतात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दुसरं संजय राठोड यांच्यावरती देखील भाजपा ठपका ठेवते की भाजपाने सांगितलं की संजय शिरसाट यांच्या खात्यांतर्गत होणाऱ्या बदल्या, ग्रामविकास खात्याच्या बदल्या लाखो रुपये उकळून हे मंत्री बदल्या करतात असा थेट आरोप त्यांच्यावरती केला गेला। इकडे तिकडे उदय सामंत यांना एकनाथ शिंदेकडून जवळ खेचत देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंच्या उपोषणासाठी उदय सामंतांना पाठवलं आणि त्याच ठिकाणी तेथे गेम झाला आणि आता हनुमान म्हणून उदय सामंतांना जवळ करत फडणवीसांनी यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। तिथे उदय सामंतांचे फिल्डिंग आपल्या बाजूने वळत बच्चू कडूंचं यशस्वी उपोषण त्यांनी बंद केलं। इकडे गिरीश महाजन एकेकाळी हनुमान होते, परंतु आता उदय सामंतांना देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान करत आता नेमकं शिंदेगडावर काय करायचं हे देखील त्यांना सांगितलं। त्यानंतर रायगडचे आमदार असतील भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देऊ नये यासाठी राष्ट्रवादी अजित पवार भाजप आग्रही होती। जर तुम्ही पालकमंत्री पदावरती अडून बसला तर तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू असा दमच भरत गोगावले यांना भरला आणि भरत गोगावले शांत बसले। मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या जवळचे जेवढे नेते आहेत सगळ्या मंत्र्यांवरती आरोपीचा फेरी करून सध्या झाले आहेत। त्याचवेळी इकडे
आपण जर पाहिलं तर शंभूराजे देसाई साताऱ्यातून सत्यजित पाटणकर यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन तेच सत्यजित पाटणकर आता शंभूराजे देसाई यांना म्हणतात की तुम्ही गद्दारी करून गुवाहाटीला सुरत मार्गे पळून गेले, हा गद्दारीचा तुमचा शिक्का आता पुसणार नाही असा नेता भाजपला नेता सध्याचा भाजपचा नेता तो शिंदेच्या जवळच्या नेत्यावरती आरोप करतोय, गद्दारीचा शिक्का लावतोय। यावरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिंदे गटाच्या बहुतांश नेत्यांना करेक्ट राजकीय कार्यक्रम करू लागले आहेत, त्याच्याच गळ्याजवळचा राजकीय फास आडू लागले। त्यानंतर आपण या अगोदर पाहिलं की एकनाथ शिंदे यांच्या जवळ असणारे तानाजी सावंत सध्या कुठे आहेत, एकनाथ शिंदे यांच्या जवळ असणारे अब्दुल सत्तार सध्या कुठे आहेत, या नेत्यांना बाहेर काढत सध्या त्या नेत्यावरती आरोप करत भाजपने त्यांची पूर्णपणे फाईल बाहेर काढल्या, त्यांचे घोटाळे बाहेर काढले, त्यांना शिंदेपासून दूर केलं आणि यातच आता भाजप राजकीय गेम करण्याच्या तयारीमध्ये आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद।